चालू आहे काय नाही बंद अरे ना माझा सो नाही ना झाला विट्या ते भावनेचा उल्लेख प्रबळ झाला आणि माझ्या हातून जो प्रकार झाला त्याला आता मी तरी काय करलो पण पुढे काय कदाचित इतक्यात आला सुद्धा असेल तो त्याला ही जर बातमी समजली ना सगळा गोंधळ होऊन बसणार आणि त्या गोंधळात तुमच्या बरोबर माझा सुद्धा टोळामोळा होणार तो मी कधी दिवाणीशी मरेन हो अरे एवढ्यानं हातपाय गाळू नकोस आणि हे तुझं तोंड जरा गप्प ठेव अरे मी केलंय ना पुढे येणाऱ्या आपत्तीला मी तोंड द्यायला समर्थ आहे तुझ्यासारखा घाबरून हातपाय गाळणारा नामर्द नाही मी हो तुमचं ठीक आहे हो पैशांचा फक्त आधार आहे तुम्हाला माझं काय हो मी काय करू हो तुमचा साथीदार म्हणून माझं त्याला नाव समजलं ना मागचा पुढचा विचार न करता फक्त माझा पोतळा बाहेर काढेल त्याचं काय हे बघ त्याबद्दल तो अगदी निर्धास्त राहा अरे कुणाची तोंड कशी बंद करायची हे मी पाहतो हे बघ मात्र असा आता जयसिंगच्या घराच्या आसपासचा तिथं काय परिस्थिती आहे त्याचं नीट कानोसा दे 4-5 दिवसात तिथं काय काय घडलं ना ते नामेला गुरुवाला किंवा त्या पतू काढलेला विचार आणि महाराजांना सरळ मला सांग ठीक आहे तुम्ही सांगितलेलं काम अगदी मी बिन बोंबाट करतो किरणराव हे प्रकरण झाल्यापासून गेले 5-6 दिवसात तशी तुम्हाला काही खबर सुद्धा नाही जयसिंगची बहीण कुंदा ही सुद्धा कधी दिसली नाही अरे सारीला स्वतःची अब्रू प्यारी असेल ना तर तोड मिटून राहील गप्प नाहीतर करील गावभर अहो पण नाहक अब्रू लुटल्यानंतर कुणी गप्प बसणं शक्य तरी आहे का तरी नशीब याबद्दल कुणालाही अक्षर सुद्धा माहित नाहीये उद्या बातमी कळणार आणि संपूर्ण गाव खवळून उठणार आणि तुमच्या सोबत माझी सुद्धा होळी होणार असा रंग दिसतोय बहुतेक अरे सांगितलं ना एकदा ते पुढचं पुढे तुझं सांगितलेलं काम करून लवकर ये हे बघ मात्र मी महारामाला थांबलोय हे कुणाला कळता कामा नये अरे अंगावर आलेलं लपडं कसं निसरलंय ना ते मी पाहतो अरे तू जयसिंग आलाच अंगावर तर त्याला उत्पार करायला तयारच आहे मी हे बघ जेव्हा मी थांबतो महाराणावर तू लवकर ये तिथं वाट पाहतोय मोठ्या आतुरतेने येतो मी केला तुका आणि झाला माका अशीच गत झाली आता माझी ओ याच्यासाठी मी सगळं केलं ओ याने वाट लावली त्या कुंदाची घटना माहिती आहेत ना सगळे आणि आता आपण अंग बाहेर काढू पाहतोय ओ काय नेम या किरणचा हा माझं नाव सांगून सुद्धा मोकळा व्हायचा आणि बळीचा बकरा फुकटचा मला बनवायचा पायांत माका एकदम सतावला शिऱ्या पडली माडावरचे नारळ काढू म्हणून चढलं आणि पावटन तुटलो आणि हाडकन खाली कोताळले तरी नशीब माझा मोठं माड नाही होतो म्हणून पायावरच निभावला पाय मुरगाठलो कंबार आणि डोक्यात शाबूत रावला नाहीतर
मैताची तयारी करू होई होती. काय रे भोगल्या असा तंगडी का ओढतोय काय झालं काय तुझ्या आईने तो झगड झालो रांडेच्या माहिती हा तरी माका विचारतात काय झाला म्हणून. कल मी त्या माडावर ना पडलं तर उभ्या गावात माहिती झाला आणि तुका माहिती नाही. अरे रे 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 माडा वसून खाली पडलास काय वाईट झालं रे वाईट झालं बिचाऱ्याचं लंगडा झाला कायमचा मग आता गावची हमाली कोण करणार. अरे रांडेच्या विचारी की फटकी ती माझी तुका हमालीच फक्त दिसता बाकी माझा तुका काय पण दिसत नाही. पण तुम्ही काय काय करतात ना या उभ्या लोका गावात माहिती आहे. काय काय सांगतोस काय गावात कळलंय बाप रे अरे बाप रे हे भोगल्या काय कळलं रे गावात. दुसरा काय तुमची काळी कार असताना सगळ्यांका एक दिवस समजा आणि तुमचं ढोल फुटाना तेव्हा तुमचे डोळे उघडते भडव्यानू. काय रे भोगल्या गावात काही नवीन बातमी समजली आहे काय रे. शाबास ह्या पण माकाच विचार. हा अरे गावच्या दादा तो मोर कोण आले तू आणि गावच्या गोष्टी माका विचारतात गावच्या खबरी. होय, बरी आठवण झाली. काय रे इतिहास गेले 8 दिवस तुमचा तो किरण शेठ खय गायब हा म्हणत खय गेलो रे तो की माय जाऊ मेलो. ते मला नाही माहित गेला असेल कुठेतरी बाहेर गावी कामानिमित्त. त्या नुसत्या चौकशी तुला काय करायचे आहेत रे. ए सरळ बोल हा इतिहास सरळ बोल नाही ते टाकीने का फटक्याला आडवं करून तुका. तुझ्या बरोबर वाद घालून ना मला अमूल्य वेळ वाया अजिबात घालवायचं नाही. तू बैस इथं बोंबलत मी आपला जातो माझ्या कामाला. तुझ्यासोबत वाद घालवायला मला वेळ आहेच कुठे. काय रांडे तो काम वालो चोर चालू. एक दिवस ह्यांचं बेंड बाजा वाजत ना तेव्हाच ह्यांच्या भाडव्यांचे डोळे उघडतील. कालाने वाट लावला नाही चांगल्या गावाची सत्यानाश करून टाकला नाही गावाचो. पिटला नाही या भाडव्यांनी यांचा झाला तळपाट. भोगल्या भोगल्या थांब तुझे. बाबा एवढं मोठं सुरम मी रे काय केलं तुला माका माका मारू नको. घाबरू नको. अरे मी काय तुला मारणार नाही आहे पण मी विचारतो तेवढ्या प्रश्नाची उत्तर पाहिजेत मला. अरे बाबा बाबा तू काय मग विचारणार नाही मी रे काय तुला उत्तर देणार. आवाज बंद कर. चल चल बोल. गेल्या 8 दिवसात तो हरमखोर किरण दिसला होता का तुला. आता तो तुझं दोषदार की तो पत्तो तू का माहिती आता माका काय विचारतस. अरे दोस्ती गेली जन्नत मध्ये. तो हरमखोर दिसला होता की नाही तेवढं सांग मला. नाही बा तू गेले 8 दिवस काय गायब आहे ना कोणा माहिती पण नाही माका पण काय तू दिसलेलो ना. असं साला लपून लपून कुठे लपणार आहे आणि किती दिवस. पण हा जयसिंग त्याला जिवंत ठेवणारच नाही. अरे बाबा जयसिंगा एवढा ना कधी काय रे तुझा ने किरणाचा की त्याच्या एकदम जीवावर उठलंस तो. त्याच्याशी तुला काय करायचं आहे रे. चल फुट इथून. जाते बाबा जाते तुझं एवढं मोठं सुरू होऊन थांबातच कोण जाते जाते. थांब भाऊया. काय ओ किरणचा चमच्या विद्या कुठे तुला दिसला होता का. त्याचा डायला तो आणता रांडेच्याचा तो आताच गेलो हे वाटेल. ते काय विचारलं काय रे बाबा किरण शेठ हाली काही दिसत नाही काही गेलो काय रांडे तू रागावलो माझ्यावर आणि पळालो हे वाटेल.
असं त्याला सुद्धा माझा हात दाखविणारच आहे. प्रथम त्या किरणला ठार मारतो आणि मग त्या विट्याला रक्त ओकायला लावतो. जा जा तू. जातोय बाबा जातोय. साल्याने दोस्तीचं नाटक करून माझ्या बहिणीच्या लुटलेल्या अब्रूचा नराधमा, आज तू तरी जिवंत राहशील, नाही तर हा जयशील तरी. बस आता यापुढे एकच निश्चय, सूट बदला. या बदल्याची हात माझ्या सुराला आवाज देतोय. बस बहिणीच्या लुटलेल्या अब्रूचा हा जयशील सूर घेतल्याशिवाय शांत कधीच होणार नाही. मग हरकत नाही, मग हरकत नाही, मला फाशीला गेलो तरी. कायमचा झोपला असताना तर फार बरं झालं असतं. मी सुद्धा सुटलो असतो आणि तू सुद्धा सुटली असती. काय बोलताय असं? पण तेही आपल्या बाळाबद्दल शोभत नाहीये तुम्हाला. गेले 4-5 दिवस असंच काहीतरी घाणेरडं बोलताय तुम्ही. असं का करताय? कारण तो मुलगा माझा नाहीये. काय? कोण म्हणतं असं? हा सगळा गाव म्हणतोय, हाय म्हणून मी म्हणतोय. या सगळ्या गावावर तुमचा विश्वास आहे ना, पण स्वतःच्या बायकोवर नाही. बायकोवर विश्वास ठेवायला? बायको सारखी कधी माझ्याबरोबर वागली आहेस का तू? तुमच्या वेड्याला मी घाबरत होते खरी, पण गेल्या 7-10 महिन्यांपूर्वीच इथेच घडलेला तो प्रसंग जरा आठवा. तुम्ही त्या दिवशी माडीवर मला जबरदस्तीने घेऊन गेलात आणि मला काही सुद्धा आठवत नाहीये ते. मला फक्त एवढंच आठवतंय, हे मूल माझं नाहीये. दिनात असं नका ना म्हणू. तुम्हीच जर असं म्हणायला लागला तर उद्या सगळेजण हेच बोलतील. मी कुठे ठरेल? आपल्या बाळाला लोक कुठल्याचं पोर म्हणून हिणवू लागतील. दिनात मी शपथ घेऊन सांगते, हे बाळ तुमचं आहे, फक्त तुमचं आहे. माझं नाहीये, तुझं आहे. तुझं जा त्याला घेऊन जायचंय. पण यापुढे त्याच्या नावापुढे माझं नाव लावू नकोस. का अशी जिमगेडी चट्टा करताय तुम्ही माझी? लहानपणीच माझे आई वडील मला सोडून निघून गेले. तारुण्याच्या उंबरट्यावर येईपर्यंत लोकांची मोलमजुरी केली. सतत दुःखाशी सामना करून शेवटी लग्न झालं. वाटलं तुम्हाला की आता माझं सगळं दुःख संपलं, नाही. ते अजूनही माझं
माझं पाठलाग करतच आहे. आणि आता तर माझा कुलदीपक जन्माला आला होता. मला असं वाटलं होतं की आता माझ्या आयुष्यातलं सगळं दुःख संपलं आणि सुख चालेल त्याच्या आगमनाने माझं स्वागत करायला. पण नाही, मी कदाचित मरेपर्यंत अशी दुःख फोडूनच जाणार आहे. कशाला ही भाषणबाजी, कशाला ही राड्याची सोंगडोंगर करतेस? कुलटा आहे तू, कुलटा. स्वतःचा नवरा जिवंत असताना परपुरुषाला मिठी मारणारी तू अवजड आहे, अवजड. खबरदार आहे, पुढे एक अक्षर जरी बोललात तरी. मी जर उलटा असते ना तर तुमच्यासारख्या वेड्याबरोबर 1.5 वर्ष संसार केलाच नसता. कधीच पळून गेले असते तुमच्या वेड्याला कंटाळून. निनाद, आता तरी ओळखाव मला, नाही तर पश्चाताप करायचे काही ताकद उरणार नाही तुमच्या. दुनिया ना रंगीबेरंगी. जिकडे डोळ्यांना हसवते ना तिकडे धाव घेणारी. पण इकडे सगळं उलट. जन्माला येतो माणूस म्हणून आणि पशुच्या वृत्तीने मरतो. कुत्र्यात जाते शेपूट. किती सरळ करायचा प्रयत्न करा तरी ते वाकडं. मी उलटा एवढा त्रास सहन केला, लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं, दुःख झेललं ते मी फक्त माझ्या पतीसाठी. आणि आज त्यांनीच माझ्यावर असले घाणेरडे आरोप करावे. यापेक्षा मोठं दुर्दैव ते कुठलं माझं. प्रत्यक्ष जर माझा नवराच असं बोलत असेल तर उद्या सगळं जग हेच बोलणार. मी जगू तरी कोणाच्या आधारावर आणि कशासाठी? पण माझं बाळ, त्याचं काय अपराध आहे? माझ्या पोटी त्याने जन्म घेतला, हा काय त्याचा गुन्हा झाला? वाटतं मला कधी कधी घ्यावा का शेवटचा निर्णय, करावा का आत्मघात. अरे विद्या, अरे दिवसेंदिवस प्रकरण चिघळत चालेल. तो साला मार्का मला सारखा शोधतोय. काल रात्री माळावरच्या वाड्यावर आला होता. मी गवताच्या गंजीत लपून बसलो. त्याने चौपाई पाहिला आणि निघून गेला. एवढी चांगली संधी सोडून दिला तुम्ही किरण शेठ. हो, एकटा तुमच्या हाती लागला होता ना तो. हो, त्याला तुम्ही सोडूनच कसं दिलं तुम्ही? अरे तो आला तेव्हा मी बेसावत होतो. तो धावत आला, मी पाहिलं आणि लपून बसलो. कारण त्यावेळी मी नशेत होतो आणि त्याच्या हातात भला मोठा चाकू होता. अरे शेवटी नाईलाज झाला मला. त्या वेळी गप्पा बसण्या वाचून गद्यांचा नव्हतं. हे बघ, मी आता जातो इथून. आता स्टँडवर उतरण्याची बातमी समजली मला. तेव्हा पुढचं काम तू कर. पुढे काय होईल ते मी पाहतो. येतो मी.
शाबास शाबास. हा तुम्ही करा आणि आम्ही फुकटचे मारा. साली भल्याची दुनियाच राहिली नाहीये. 4 पैसे कधीतरी मदत करतो म्हणून ह्याच्या बाजूने धावायचं. पण ह्याचं एक प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. आणि मी मधल्यामध्ये ते त्रिशंकू सारखा लटकतोय. आता हे नवीन लपड आग लावायची, नव्हत्याचं होतं सांगायचं. तो अशा या आगी लावता लावता एक दिवस आम्ही त्या आगीत खाक नाही जळून म्हणजे झालं. रुपेश थांब रे बाबा थांब. जसा मांजूर आडवा जाता ना तसं का तोंड बोको आडवो येईल. मला बोलतोस रे तू भोगल्या? आम्ही कोणा का तू माय जवळ इटो येडो बघता बघ तू ताट करून आण. तिथं जळला तो आणता. काय रे भोगले हा, म्हणजे तू मगापासून मला शिव्या देतोयस तर. लवकर तू फिटली. अरे रांडीच्या दुकानात काय तुझ्या बापचा नाही उद्या मला काय तर तो वरच गेलो हा. रुपेश याला सांगून ठेवा, नाहीतर ह्याची तक्रार मी त्या फौजदाराकडे करीन. हा सारखा सारखा मला शिव्या देतोय. अरे फौजदाराक सांगू का मी काय चोरी बारी केलं हा? माय जो फौजदाराची भीती दाखवता मागता. भोगल्या, हे बघ, हे 50 रुपये ठेव आणि माझी बॅग ना आमच्या घरी नेऊन. तोपर्यंत मी आलो. आणखी 10 रुपये द्यावा. कशाला? काय झालं? तर आता कोणाकडे मागवची गरज नाही. बरं ही बॅग मी दादा वहिनीला घेऊन जातोय आणि तू इलेल्याची खबर देते त्यांका. तू सावकाश ये. काय रे त्या माय झा तो आण उघडा ठेवून काय बघतो पोस्टाच्या डब्यासारखा मास्कीला तोंडात दाखवून घे. तो आणता मी गेलं तर अंड्याच्या. पाहिलंच पाहिलंच पाहिलंच. मी दिसलो की याने शिव्यांची सरबती चालू केलीच पाहिजे. या मेल्याचं काम एवढं थोडं मारलंय ना पुन्हा खाऊ. अरे जाऊ दे रे, या वेड्याबरोबर तू आणखी काय लागतो? वेडा हा वेडा पक्का डॅमिस आहे तो डॅमिस. बरं रुपेश तू का असं अचानक आला? अरे वहिनीचं पत्र आलं मला 8 दिवसापूर्वी. आनंदाची बातमी म्हणजे मुलगा झाला. हे कळल्यानंतर रजा काढून ताबडतोब आलो बघ. रजा काढून आलाय ते ठीक आहे, पण सध्या तुझ्या घरातलं वातावरण मला काही बाबा ठीक दिसत नाहीये. नाही म्हणजे आता भोगल्या तुला बोलला असेलच येताना. नाही, भोगल्या माझ्याजवळ काहीच नाही बोलला. काय रे, आमचा निनाद बरा असतो ना? तो बिचारा आहे तसाच आहे, पण त्याच्या वेळेपणाचा फायदा त्या जयसिंगने घेतला बोलतात. काय? अरे काय सांगतोस काय? हे बघ, हे तू तुझ्या वहिनीला विचारशील ना तर फार बरं होईल. हो ज्याचं कर्म त्याने सांगितलेलं बरं ना. विद्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे. सांग तू. आता तू मोठ्या आनंदानं भावाच्या मुलाच्या भाषाला आलायस ठीक आहे, पण ते मूल काय झालं त्या मुलाला? म्हणजे तो मुलगा जिवंत आहे, पण तो निनादचा नाही. काय? काय सांगतोस काय? मग कुणाचा आहे तो मुलगा? जयसिंगचा. जयसिंगचा? तो कसा काय? तू
मुंबईला गेलास आणि हे प्रकरण इथं असं घडलं. तू निनाद बिचारा वेडा आणि त्याचाच फायदा त्यांनी जयसिंगने घेतला. तुझी वहिनी त्याच्या प्रेमात पडली. प्रकरण बरंच गाजलं हा गावात. शेवटी तुझी वहिनी त्या जयसिंगच्या पूर्ण हानी गेली आणि त्यातूनच या मुलाचा जन्म झाला. मुलगा झाला. गावाला एक चर्चेला विषय मिळाला. साल्या त्या जयसिंगची एवढी हिंमत त्या मी त्या जयसिंगला आता ठारच मारणार बघ. त्याला ठारच मारून टाक. ठारच मार. पण आधी तुझ्या वहिनीला एकदा जा विचार. तिच्यासारख्या घरंदाज बाईला असं वागणं शोभत नाही हो. आजच्या जर या गोष्टीचा सोक्ष नाही लावला ना तर नावाचा रुपेशच नाही मी. याला म्हणतात वेड्यांचा बाजार. समजुतीचा घोटाळा आणि सगळा संशयाचा बाजार. ते पाठवलं कसं फोनला डोक्याची कुठे कशी आग लावायची हे त्याला बरोबर माहिती. हो एवढं करून सुद्धा तो नामा निराळा. काट्याने काटा काढतोय खरा पण आता जयसिंग किरणला शोधणार आणि आजपासून रुपेश जयसिंगला शोधणार. शेवटी जयसिंग किंवा रुपेश दोघातला एक कोणीतरी मरणार आणि एक फाशी जाणार आणि किरण मात्र सही सलामत सुटणार आणि मधल्यामध्ये आम्ही मात्र लुमटत. अरे बापरे देवा पांढऱ्या बोल उठ उठे माकडा. खरं सांग आमच्या कुंदाला बरबाद कोणी केलं ते. मला काहीच माहित. बोल बोल म्हणतो ना नाही तर इथं तुझा खून करून टाकेन. देवाच्या पण मला काहीच माहिती नाही. देवाच्या पण मला काहीच माहित नाही. आता तुला साध्या देव आठवला काय. नाव नाही सांगणार. बोल 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 लवकर आता बोल. असं त्यावेळी तू त्याचा साथीदार होतास. नाही मी फक्त त्याच्या बरोबर गेलो होतो. बोलता तुझ्या लग्नाचा विजय निघाला. कुंदाच्या आणि त्या किरणच्या डब्बा चांगल्या रंगल्या होत्या. त्या किरणने मला हळूच बाहेर जाण्याचा इशारा केला. लगेच तिथून निघून गेलो. नंतर काय झालं ते त्याने दुपारी मला सांगितलं. साल्याला शोधतोय गेले 4 दिवस पण सापडलाच नाही. आता सापडल्यानंतर ना प्रथम त्याचं थडकं बघ आणि मग त्या थडक्यावर तुला थडकं उभं करतो. बोल म्हणतो ना. देवाच्या पण मला माहित नाही. देवाच्या पण मला माहित नाही. अरे साल्या तू त्याचा साथीदार ना आणि तुला माहित नाही. बोल लवकर म्हणतो ना. बोल. खोटं बोलू नकोस. काल संध्याकाळी मी महाड रानावर गेलो होतो त्यावेळी तिथं नव्हता. त्यावेळी तो गवताच्या गंजीत लपला होता. हे तुला कोणी सांगितलं. बोल लवकर. आज किरण इथंच मला सांगितलं. असं मग आता त्या गवताच्या गंजीला आग लावून देतो
मरू द्या साला, जळून त्यात होऊ दे साल्याची ना. दे. दोन नंबर निनाद, अरे काय चाललंय इथं? काय घडतंय इथं? काय ऐकू येतंय मला? मला 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 काहीच माहित नाही. मला काहीच आठवत नाही. अरे तुझ्या या वेळाने ना सत्यानाश केलाय आमच्या घराचा. पण अजून तुझा वेळ काही जात नाही. अरे प्रेमभंग कित्येकांचे होतात रे, पण तुझा ना जगा वेगळा प्रेमभंग. अरे 2 वर्ष मरून झाली ना त्या कमलला, अजून तुझ्या डोक्यातून काही जात नाही ते. मला मला ना काही सुद्धा आठवत नाहीये. तुला काही सुद्धा आठवत नाही? तुला काही सुद्धा कळत नाही? अरे तुझी बायको बदपैली झाली, स्वतः बदनाम होऊन तिने एका मुलाला जन्म दिलाय, तरी सुद्धा तुला काहीच आठवत नाही. सोड सोड मला. सगळं मला आठवलंय. का आता सरळ माडीवर चालता हो? तुझं हे वेळ जेव्हा संपेल ना त्याच वेळी तुला सर्व आठवेल. पण तोपर्यंत इथं सगळं संपलेलं असेल. त्या चालता हो माडीवर. वहिनी, ए वहिनी, आधी बाहेर आहे. बाबूजी, पत्र मिळाल्यावर ताबडतोब आला. पत्रात माझं अक्षर चांगलं नव्हतं ना, हसलाच नाही ना माझं अक्षर बघून. आणि हे काय, तुम्ही इथेच का उभे? पुतण्याला बघायचं नाही वाटतं. अहो तुम्ही अजून कसे आलात नाही म्हणून आत्ताच रडत होता तो. माझ्या भावाचा मुलगा असताना तर त्याला डोळे भरून पाहिलं असतं मी. त्याचा गोड मुका घेतला असता. पण तसं होणार नाही, कारण तो माझ्या भावाचा मुलगा नाही. काय? वेड्या नवऱ्याला कंटाळून भावना शांत करण्यासाठी तू त्या जयसिंगच्या मिठीत गेली. भाऊजी, काय बोलताय हे? छी छी, कसलं विशोकला तुम्ही. मी तरी असलं घाणेरडं दरळ उठणार नाही याची खात्री होती मला. पण आज तुम्ही सुद्धा. का? खोटं आहे? मग काय खरं वाटलंय तुम्हाला? एवढी बाजार बसवी आणि उलट्या वाटते का मी तुम्हाला? भाऊजी, हो एकदा माझे निष्पाप डोळ्यात बघा आणि सांगा, इतकी पापी दिसते का मी तुम्हाला? मग निनाद याबद्दल काहीच का बोलत नाही? त्याच्या वेड्या भावनेनेच घात केलाय हो माझा. तो वेडा आहे ना, त्याचा पुरा गाव वेडा नाही. गावातली सगळी माणसं तर वेडी नाहीत ना. एसटीतून उतरल्याबरोबर प्रथम ही बातमी माझ्या कानावर पडली. ती खरी असल्याशिवाय सगळे लोक बोलतील. लोक बोलतात आणि तुम्ही विश्वास ठेवला. त्या मेल्या जयसिंगाचं थोबाड सुद्धा बघितलेलं नाही मी गेल्या 10 महिन्यात, तुम्ही इथून गेल्यापासून. आणि मी त्याच्या मिठीत असल्याची बातमी कुठल्या चांडळानं सांगितली तुम्हाला? विनाकारण कुणाबद्दलही बोलायला गावातली लोक काही वेडी नाहीत. आता असाच जातो आणि त्या जयसिंगला इथं ओढीत घेऊन येतो. त्याचं ते पाप त्याच्या स्वाधीन करतो मी, आणि नंतर मग तुझा विचार. नाही भाऊजी, असं अभद्र काहीतरी नका बोलू. आपल्या घराण्याची बेअब्रू आपल्यालाच. ती तोंडाने अशी नका उजक जाहीर करू. मी शपथ घेऊन सांगते भाऊजी, हे बाळ फक्त तुमच्या भावाचं आहे. तुमच्या घराण्याचा कुलदीपक आहे तो. तू किती समजवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझा आता त्याच्यावर विश्वासच नाही. यापुढे त्या शाला जयसिंगला भेटून या गोष्टीला काय तो सोक्षमोक्षच लावून टाकतो. इतकं सभ्य त्याचा बुरका पांघरून आग लावलीस तू आमच्या घराला. पण यापुढे तू सुद्धा आहे. मी घरात येईपर्यंत त्या पापाला घेऊन चालती हो इथून. भाऊजी, भाऊजी ऐका, भाऊजी. ऐकता
कसा मुका समज झालाय तू. तुझ्यासारखे तुझ्या या वेड्या भावनेने माझ्यासारख्या भोळ्या जीवाचा बळी घेतला रे. निनाद, तालिया. निनाद, निनाद, बोला हे बाळ तुमचं आहे. निनाद, बोला हे बाळ आपलं नाही. बोला निनाद, निनाद, बोला काहीतरी. निनाद, बोला. बोला हे बाळ तुमचं नाही. नाही, माझं खुली नाही या जगात. आतापर्यंत विश्वास बसत नव्हता. शासन होतो, लोक नीट काम करत नव्हतो आणि काय सुचत नव्हतं. पण आज तुझं खरं रूप कळलंय मला. आज माझ्या प्रत्यक्ष भावाने तसे घाणेरडे आरोप केलाय तुझ्यावर. म्हणजे तू उलट आहेस, पापी आहेस. म्हणून आज मी तुला. निनाद, निनाद, काय करतो तुम्ही? निनाद, 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 सोडा मला. निनाद, 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 सोडा मला. निनाद, मी पापाची ज्योत मालवली. दर्शन घेते सारे, दर्शन घेते सारे. जिथे संसारात जिथे पणी संसारात मला पुण्यवान नारी तुझा मेल्यावर मान ग. जिथे पणी संसारात मला पुण्यवान नारी तुझा. ऍड कधी करूच्या? अरे विट्या, अरे आपले फाशी अचूक पडले आणि त्यांच्या संसाराचा सारेपाट उधळला गेला. बाप मेलं, बायकोला मारले त्या वेळेने. अरे ते पोर सुद्धा आजारी आहे, तापात. अरे त्याचा सुद्धा काही भरोसा नाही. तो वेळा निनाद त्या दिवसापासून कुठेतरी परागंद झाला आणि राता राहिला तो रुपेश. अरे कुटुंबात वारंवार घडणाऱ्या आघाताने ना तो झालाय बेचे. शेवटी तो सुद्धा होणार वेडा आणि जाऊन कुठेतरी नेणार आपला जीव. एकदम बरोबर. बाकी कमालच आहे हा तुमच्या अकलेची. हा म्हणता त्या कदमांचं खरंच तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलं. अरे एक डाव जिंकला मी, आता दुसरा डाव जिंकायचा आहे. आता कुठला अजून डाव शिल्लक राहिलाय? त्या जयसिंगचं घर उद्ध्वस्त करायचं. अरे त्याला फारसा वेळ लागणार नाही. एकदा जयसिंग मेला मग त्याच्या एकुलत्या बहिणीची सांगता करायला कितीचा वेळ लागणार आहे मला. ती गुंडा मेल्याशिवाय मला या गावात उद्या मातेने फिरता येणार नाही. या जयसिंगला सरळ सोडून जमणार नाही. हो, गेल्या महिन्यात खूप मारलं होतं मला. भानगड तुमची आणि मार खाल्ला मी. तुम्ही महाराजा होती बिंदास्त आणि इथं खाली मार मी त्याची लाज. त्याचे सुद्धा दिवस भरले आता. अरे यापुढे मी त्यांना घाबरून लपून बसणार नाहीये.
अरे काय तो एकदा सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे मी. काय करायचंय ना ते लवकर करा, कारण तुमचे सगळे डाव तुमच्या बाजूने असले ना तरी एक डाव मात्र उधळलाय एवढं लक्षात असू द्या. अरे माझा डाव उधळला कुठला? छान, आता हे सुद्धा मलाच विचारा. हो त्या निनादच्या बायकोच्या प्रकरणात तुम्ही त्या जयसिंगला गुंतवण्यासाठी मी त्या रुपेशला भडकविला, पण तिच्या अंत्ययात्रेच्या वेळी मी त्या चितेवर शपथ घेतली त्या जयसिंगने रुपेश समोर. म्हणाला नंदावहिनी पवित्र आहे हो, ती बिचारी कधी बोलली सुद्धा नाही माझ्यासोबत. झालं अहो हे ऐकलं आणि त्या रुपेशने डायरेक्ट मोर्चा माझ्यावरच वळवला आणि हवा तसा झोडपून काढला हो मला. शेवटी खरी वस्तुस्थिती मला सांगावीच लागली. म्हणजे तू त्या रुपेशला माझं नाव सांगितलं असतं. मग करणार काय, काय करणार? पण त्याला तर खरं सांगितलं नसतं ना तर त्या रुपेशने माझा जीवच घेतला असता. आता त्या निनादची बायको मेली आणि फुकटचा मार खाल्ला मी. जयसिंग सुटला आणि आता रुपेश तुम्हाला शोधतोय. असं अरे म्हणून मी त्याला घाबरून लपून बसणार नाही, पण यापुढे मला सावध राहायलाच पाहिजे, कारण आता दोन दुश्मन माझ्या समोर उभे आहेत. म्हणजे नक्कीच माझ्या जीवाला धोका आहे. तेच तर म्हणतोय ना मी. मग आता मी काय करू? हे बघ असा धावत आमच्या घरी जा आणि माझी बंदूक घेऊन ये. मात्र मारायला नकोस, आमच्या अमराईत ये. जा लवकर. अहो पण माझ्या हातात बंदूक घे बघून कुणाला संशय आला तर आणि माझा पाठलाग केला मग काय करू? अरे तुझा संशय कुणाला येणार नाही. हे बघ असं कर, थोडा वेळ थांब, अंधार पडला की बंदूक घेऊन ये. काय म्हणतोय मी? हो हो जातो जातो. येतो रात्री 8-8:30 वाजेपर्यंत. पण त्या वाड्यावरच्या गड्याला एका गड्याचं जरा जेवण जरा जास्त करायला सांगा. अरे त्याची काळजी करू नकोस तू. अरे मी तुझी सगळी व्यवस्था करतो तिकडे. हे बघ फक्त तेवढी बंदूक घेऊन ये. जा लवकर. आणतो आणतो, सोबत कारतूसही घेऊन येतो. पण सुलभाताईंनी विचारलं तर काय सांगायचं? अरे सांग तिला तुझा भाऊ सुखरूप आहे म्हणून. जा तू. जातो जातो. एकदा ती बंदूक माझ्या हातात येऊ दे, मग लावतो दोघांचाही निकाल. यापुढे माझ्या मार्गातील दोन दगड कायमच्या बाजूला झालेच पाहिजे. किरण, साल्या दोस्तीचा हात पुढे करून अरे लांडग्यासारख्या वागणाऱ्या नराधमा गेले 8 दिवस तुला मी शोधतोय. अरे साल्या भित्र्या भागूबाया लपून बसला होतास काय? पण आज तुझा सगळा हिशोब चुकता करणार आहे मी. अरे तुला घाबरून लपून बसायला मी काय केलं तुझं? अरे हा प्रश्न तू तुझ्या मनाला विचार. अरे माझं मन पवित्र आहे, मी कुठलेही पाप केलेलं नाही. मग मनाला विचारला प्रश्न येतोच कुठे? अरे पापाच्या राशी समोर उभा केला ना तरी स्वतःला पुण्यवान समजतोस. अरे गोर गरिबांना छळणाऱ्या आणि बाया बापड्यांची अब्रू लुटणाऱ्या नाराधमा तुला पुण्यवान कोण म्हणेल? जयसिंग, अरे तोंड सांभाळून बोल. पुन्हा समोर काय बोलतोस आता नीट विचार कर. अरे दोस्त म्हणून तुला जवळ केलं आणि माझ्या जीवावर मौत मजा मस्ती केलीस आणि आता असा सापासारखा माझ्यावर उलटतोयस. अरे हीच आपल्या दोस्तीची कदर केलीस तू. अरे मी आतापर्यंत दोस्तीचीच कदर करत आलो आहे, पण तू साले गद्दार निघालाय. म्हणूनच माझ्या अपरोक्ष माझ्या घरात घुसून माझ्या निष्पाप बहिणीवर भालांतर करून तिला तू बरबाद केली आहे. अरे कोण म्हणतो असं? हे सगळं खोटं आहे. ती तुझी बहीण विनाकारण माझं नाव सांगते. अरे वेळ नाही लागलाय तिला विनाकारण तुझं नाव सांगायला.
आणि तशी ती आज्ञा सुद्धा नाही आहे. शिवाय तुझ्या साथीदारानं त्या विट्यानं तुझं नाव सांगितलंय तेव्हा मुकाटपणे कुंदाबरोबर लग्न करायला तयार हो, नाहीतर लग्न असल्या बरबाद झालेल्या पोरीबरोबर लग्न करायला मला काय वेळ नाही लागलाय. अरे पण बरबाद तूच केलंस ना तिला, मग आता लग्न करायला काय हरकत आहे? अरे विनाकारण कुणाचे पाप माझ्या माती मारू नकोस. अरे मी तिला बरबाद केलेले नाही आणि म्हणूनच मी तुला सांगतोय तिच्याबरोबर लग्न करणार नाहीये. आराम करा. जय श्री राम. जय श्री उठ. प्रकार माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बळी घेतलाय मी. आता पुढचं पुढे नाही नाही, माझा कुणालाही संशय यायला नको. कुणाला त्या समोरच्या दरीतच रोखून देतो, कारण तुझे दुश्मन बरेच आहेत या गावात. येईल कुणावर तरी आरोप, पण त्या आरोपात तथ्य नसणार. अरे गिधारांना मेजवानी देतो तुझ्या शरीराची. चल चला किरण. लाइट आ गया था. रुपेश भाऊ, ओ रुपेश भाऊ, अहो घरात हात की नाही? ती काय गायब झाला? ओ रुपेश भाऊ, रुपेश भाऊ, काय म्हणतोस रे मुद्या? अहो भुतूर काय करीत होतात? अरे आज बाळ रडत होतं ना, त्याला गप्प करून आलो बघ. आपण बरोबरच हा म्हणा. आऊस मेली, बापूस काय गेलो. आता तुमच्याशिवाय त्या हा तरी कोण? तुम्ही तरी आता त्या अजिबात अंतर देऊ नको. हा अरे कालपासून तापाने नुसता फणफण लागली. सकाळी आमच्या गाडी डॉक्टर येऊन गेले, त्यांनी तपासलं त्याला, औषध वगैरे दिलं, पण ताप अजून तरी उतरत नाही आहे. आता जर ताप उतरला नाही ना तर त्याला मी तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे. शिऱ्या पडली गावात एवढी माणसं आहोत, पण यात कोण कामाचा ना. अहो अकडे कोण फिरकत पण ना. गावात नुसती हाणामारी, जीव घेणे आणि खुनाखुनी चालू आहे. आता कोणी आणखी जीव दिला रे? म्हणजे तुमका काय पण माहिती नाही? म्हणजे कमालच झाली. अहो किरण मेलो. काय सांगतोस काय? किरण मेला? आईच्या खरोखर मेलो. अहो आज सकाळी महाराजांवर त्याचा मडा मिळाला, तरी 10 तुकडे केलेले होते. कोण म्हणता त्यांनी जीव दिला, तर कोण म्हणता की दरीत त्याने उडी मारून कुणीतरी त्याला ढकलला. आता खरा खोटा काय आता देवाचाच ठाव. पण किरण मेलो ना ह्या मात्र खरा. फौजदार इलो आणि पंचनामो करून सुद्धा गेलो. मी म्हणते झाला आता एक अर्धी चांगलाच झाला.
साली एक गावातली खान ना लासा. बिगर कटकटी शिवाय गेली. गुराची म्हशी चालू आहे. अरे भोगल्या केल्या कर्माचं प्रायचित्त ना माणसाला याच जन्मी भोगावं लागतं बघ. हेच खरं. दुसऱ्याचा वाईट करणारा ना असाच हालाल होऊन मारणार. रुपेश भाऊ, अहो देव काय झोपलेलो नाही हा. लक्ष खरा खोटं ना बरोबर वळागता. हे मंग्या पण आमच्या मंग्या. वहिनीचा जा काय झाला ना चालू आहे. ता बरा नाही झाला. बिचारी फुकटची मेली हो. भाऊनू निनाद भाऊचं काय ठाव ठिकाणं लागलो की खूप तपास केला रे. आता महिना होत आहे. कुठेच गोळ्या. पत्ता नाही. कुठे गेला असेल खुश कर द्या. वेड्याच्या भरात कुठे जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना काही कर्तव्य लागत नाही बघ. बघल्या तू माझं एक काम कर. त्या जोशी काकांकडे जाऊन ना बाळासाठी जरा दूध घेऊन ये. शिल्लक होतं ना ते आताच पाजलंय मी. जा त्यांना माझं नाव सांग. हा हा आणतोय. नंदा, ए नंदा, हो ना. मी नंदाचा थोरला भाऊ, तरुण माझं ना. आपण कोण? मी त्यांचा धाकटा नाही रुपेश कदम. बसा, तुम्ही बसा. असं हो काय हो? गेली कुठे माझी लाडकी बहीण? आपण फार उशिरा आला तो. ती ती म्हणजे ती कुठे बाहेर गेली आहे का? नाही हो. ती आता कधीच परत न येण्यासाठी गेली. सर्वांना सोडून दूरवर निघून गेली. ती आता या जगात नाही आहे. काय? माझी नंदा कुठे गेली? माझी नंदा आजारी होती का हो? नाही हो. आजारी नव्हती ती. तिचा खून झालाय. माझ्या नंदाचा खून हे गुराची म्हशी चालू आहे. कुणी केला? तिच्या वेड्या नवऱ्याने बघ बघ. निनादने वेड्याच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला. आणि आपण कुठे परागंदा झालाय कुणास ठाऊक. अहो पण तिला मारून काय मिळालं त्या वेड्याला? माझ्या एकुलता एका गरीब बहिणीचा का बळी घेत? हे एक न उलगडणार कोडत ठरलंय अजून. गेल्या महिन्यात आमची वहिनी प्रस्तुत झाली. मुलगा झाला तिला. आणि त्यात त्या चर्चेचा निनादच्या भरकटलेल्या मनावर परिणाम झाला. आणि चिडून त्याने वहिनीचा गळा दाबून खून केला रे. जवळजवळ वर्षापूर्वी तिथं भेटली. लहानपणापासून दुःख सहन केलं. लग्न झालं आणि नवरा मिळाला तो सुद्धा असं वेळ. तरी सुद्धा त्याच्या बरोबर संसार करीत होती. दुःख झेलून राहत होती. आणि शेवटी तिचा शेवट सुद्धा असाच. मुलगा कुठे असतो? तो सुद्धा आजारी काय हो.
तापाची गाणी आणि त्याला औषध वगैरे काय सकाळी डॉक्टरांना आणलं होतं मी. त्यांनी तपासलं आणि औषध दिलं. 2 वेळा औषध बनविलं, पण अजून काही ताप उतरत नाही आहे. काळजी घ्या होते येईल परत 4-8 दिवसांनी. त्याची चौकशी करायला परत येईल. बहिणीला भेटायला आलो ना, माझी बहीणच राहिली नाही हो. या अभागी भावाला एकटा सोडून निघून येईल. अंतिम प्रवासाला निघून येईल. आणि आता फक्त शिल्लक राहिल्या त्या तिच्या फक्त कडू गुण आठवून. नंदा नंदा मला क्षमा कर. नंदा मला क्षमा कर. बहुत बनवायचं आता इली काय भाऊ घ्यावा, दूध घ्यावा. जोशी काका नाव होते घरा टाकूनच दिला न दूध. म्हणू का लागली जोशी काका नाही तर ह्या घेऊन जा म्हणून लवकर येईल. तुझ्या आभार मानायला थोडे काही भोगल्या बघ. अहो आता ह्याच्यात घातले आभार मानता. अहो एकमेका का प्रसंगा का ही मदत करू का हवी की नको. तू थांब हं, मी आलो. भोगल्या आपल्या बाळ बघ ना काय काय घालता करत नाही रे. बघ ना काय काय झालं बाळाला. काही घालता करत नाही रे. भाऊनू अजून धुकधुक घ्या. अंग पण गरम लागता. आपण घाई डॉक्टरांकडे घेऊन जाऊया काय. चल. रिमोडा ना तो ती बाहेर घालता बाजूला हो माझ्या मागे. मला जाऊ दे. तुझी तारीख आहे.
जगात जाते. हे जग आता माझं नाहीये. मीच तुम्हाला या जगातून त्या जगात पाठवली ना. नाही मी नाही. सत्य आहे निनाद, निवार सत्य आहे. आज मी माझ्या बाळाला सोबत घेऊन जायला आले. नाही नंदा, मी तुला धावू देणार नाही. निनाद बाजूला व्हा. नाही निनाद मला केलंच पाहिजे. नाही नंदा, निनाद बाजूला व्हा. नाही नंदा, मी तुला जाऊ देणार नाही. निनाद माझ्या मार्गातून बाजूला व्हा. जाऊ दे मला. नाही नंदा. निनाद सोड सोड जखम तीच जुनी पण वेदना नवी आहे. गडदीत माणसांच्या माणुसकी हरवली आहे. दगडात शोधला तुला, फुलात शोधला तुला, पण माझ्या आसमांचा हिशोब राहिला आहे. सोड सोड दूर सोड थोडं थोडं कोणी मागतो